वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय चित्रे सर. चित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics, Chapter 5, Oscillations, Part 5. Next point is magnet vibrating in uniform magnetic field. बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण जर मॅग्नेट ठेवला, सस्पेंड केला फ्रीली, तर त्याचं जे व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन आपण इथे स्टडी करायचं आहे. Consider this is magnet. If a bar magnet is freely suspended in the plane of uniform magnetic field, it remains in equilibrium with its axis parallel to direction of the field. आपण बाहेरच्या एका एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण जर मॅग्नेट फिक्स केला, मॅग्नेट फ्रीली सस्पेंड केला, तर तो मॅग्नेट बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्या डायरेक्शन मध्ये अलाइन होतो, पॅरलल राहतो. If it is given a small angular displacement theta and released, it performs angular oscillations. जर आपण त्याला इथं दाखवल्यावर म्हणा ॲनिमेशन मध्ये थोडंसं इकडं ट्विस्ट केलं थीटा एवढ्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि रिलीज केलं, सोडलं, तर तो अँग्युलर ऑसिलेशन्स करतो, टू अँड प्रोमोशन करतो. इथे ॲनिमेशन मध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे. If mu be the magnetic dipole moment and B is the magnetic field. आता ह्या मॅग्नेट जे आहे ह्या मॅग्नेटचं म्यू हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. त्यानंतर बी हे बाहेरून एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जे अप्लाय केले ते आहे, हे डायरेक्शन मध्ये दाखवलेलं आहे डायग्राम मध्ये बघा. हे बी बार हे मॅग्नेटिक फील्ड आहे, इकडं या डायरेक्शन मध्ये आहे मॅग्नेटिक फील्ड. इन द डिफ्लेक्टेड पोझिशन द रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट ऑन द मॅग्नेट दॅट टेंड टू ब्रिंग इट बॅक टू इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. तर हे ट्विस्ट करून ज्यावेळी हे ऑसिलेट होतं, त्या ऑसिलेशनच्या वेळी ह्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स जे ऍक्ट होतो, तो रिस्टोरिंग फोर्स या मॅग्नेटला त्याच्या मीन पोझिशनला ब्रिंग बॅक करण्यासाठी, म्हणजे पाठीमागे आणण्यासाठी वापरला जातो, उपयोग होतो त्याचा रिस्टोरिंग फोर्सचा. त्यामुळे हा ऑसिलेशन करत असतो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा मॅग्नेट. त्या मॅग्नेटची पोल स्ट्रेंथ एन पोलची स्मॉल एम आहे, एस पोलची पण स्मॉल एम आहे, पण मायनस असते. आणि हे मॅग्नेट आहे थीटा एवढ्या अँगलला ट्विस्ट केलेला आहे. नाउ the magnet is oscillating about its mean position. त्याच्या mean position भोवती तो अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. त्याचा पण त्याच्यावरती ऍक्ट होणार रिस्टोरिंग टॉर्क जे आहे, हा रिस्टोरिंग टॉर्क, द मॅग्निट्यूड ऑफ दिस टॉर्क इज टाउ इक्वल टू म्यू बी साइन थिटा. त्या मॅग्नेट वरती ऍक्ट होणार रिस्टोरिंग टॉर्क जे आहे, हा रिस्टोरिंग टॉर्क टाउ इक्वल टू म्यू बी साइन थिटा इतका आहे. जर आपण if theta is very very small, then sin theta approximately equal to theta. Therefore, putting this value of sin theta in this equation becomes tau equal to mu b theta. This is the torque acting on this magnet oscillating in external magnetic field. If clockwise angular displacement theta, the restoring torque is the anti-clockwise direction. जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असेल तर रिस्टोरिंग टॉर्क हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असतो, म्हणजेच मायनस साइन येतं, कारण हे अपोजिट आहे दोन्ही एकमेकाला अपोजिट असतात, त्यामुळे यामध्ये मायनस साइन येतं. देन दिस बिकम्स टाउ इक्वल टू, अगेन टॉर्क इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इनटू अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा. अगेन दिस टाउ व्हॅल्यू इज पुटिंग साइन ऑफ मायनस साइन बिकॉज दिस डायरेक्शन इज अपोजिट, मायनस म्यू बी थीटा. देन rearranging terms, alpha equal to minus mu b theta by I. Hence the magnet performs angular HHM. तर हे जे आपण इक्वेशन काढले अल्फा अँग्युलर एक्सेलरेशन, हे अँग्युलर एक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे. ज्याच्यामध्ये अँग्युलर एक्सेलरेशन किंवा टॉर्क जे आहे, हा टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. मायनस म्हणजे असं जिथं असतं त्यामध्ये ही अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असते. म्हणून आपण जे हे इक्वेशन डिटरमाइन केलंय, हे मॅग्नेट ऑसिलेटिंग इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, त्याचं हे इक्वेशन आहे. आणि हे इक्वेशन आपण सांगू शकतो की हे अल्फा जे आहे, अल्फा किंवा टौ जे डिस्प्लेसमेंटवर डिपेंड असेल आणि ते डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन असेल, मायनस असेल, तर ती
अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असते, म्हणून हेन्स द मॅग्नेट परफॉर्म्स अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणूनच ही मॅग्नेटची जी एसएचएम आहे ही अँग्युलर एसएचएम आहे. इथं हे प्रूव्ह होतं. नाउ period of this oscillating magnet in external magnetic field, the period of vibrations of the magnet is given by, आता जो आपण मॅग्नेट व्हायब्रेट होतोय, ऑसिलेट होतोय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये, त्याचा आपण टाइम पिरियड बघायचा आहे. टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन, वन व्हायब्रेशन, that is time period, and this time period is t equal to 2 pi upon omega. Then putting value of omega is angular acceleration per unit angular displacement, आणि ही व्हॅल्यू जी आहे अँग्युलर एक्सेलरेशन इज अल्फा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज थीटा, म्हणून अँग्युलर एक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट अल्फा बाय थीटा. Then putting value of this alpha by theta from above equation alpha, this becomes 2 pi under root I by mu b. Hence this time period is capital T equal to 2 pi under root I upon mu b. This is the time period of this magnet oscillating, vibrating in external magnetic field, where I is the moment of inertia of this magnet, B is the external magnetic field, and mu is the magnetic moment of that bar magnet, T is the time period. Next point is damped oscillations. Now consider damped oscillations. In this case, periodic oscillations of gradually decreasing amplitude are called damped harmonic oscillations, and the oscillator is called damped harmonic oscillator. ज्याच्यामध्ये अँप्लिट्यूड जे आहे हे अँप्लिट्यूड पिरियडिकली डिक्रीज होते, कमी होते, अशा प्रकारचे जे मोशन असतात त्यांना आपण डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशन्स म्हणतो, आणि जो ऑसिलेटर आहे त्याला म्हणायचं डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर. द ब्लॉक ऑफ मास m that can oscillate vertically on a spring. या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे इथं आहे, ह्या स्प्रिंगला हा एक ब्लॉक अटॅच केलेला आहे, हा व्हर्टिकल ऑसिलेट होतो. सेम इथं अॅनिमेशन मध्ये पण दाखवलेला आहे, ही स्प्रिंग आहे, ह्याला पण हा ब्लॉक अटॅच केलेला आहे, हा व्हर्टिकली ऑसिलेशन होतोय. फ्रॉम द ब्लॉक अ रॉड एक्सटेंड्स टू व्हेन दॅट इज सबमर्ज्ड इन अ लिक्विड. ह्या ब्लॉकला आपण एक रॉड अटॅच केला आहे, आणि हा या लिक्विड मध्ये सबमर्ज म्हणजे इमर्ज केलाय, बुडवलेला आहे. हा रॉड लिक्विड मध्ये इमर्ज केलाय, इथं डायग्राम मध्ये दिसतंय. As the vein moves up and down, the liquid exerts drag force on it. म्हणजे यावेळी हे याला आपण ऑसिलेशन देऊ, ऑसिलेशन दिल्यानंतर हे वेन जे हे वेन जे हे ऑसिलेशन होते, त्यावेळी हे काय करतं, हे लिक्विड जे आहे ह्या ऑसिलेशनला अपोज करतं, विरोध करतं. त्यामुळे ही जे ऑसिलेशन्स आहेत ही इमिडिएटली स्टॉप होतात, आणि त्यावरती ऑसिलेशनची अँप्लिट्यूड जे आहे कमी कमी होत जाते. इथे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बघा. The damping force Fd depends on the nature of the surrounding medium and is directly proportional to the speed of the vein, and the block Fd equal to minus Bv, where B is the damping constant and negative sign indicate that Fd opposes the velocity. आता डॅम्पिंग फोर्स जे आहे म्हणजे हे जेव्हा ऑसिलेशन होतं त्यावेळी हा लिक्विडनं हे जे फ्लुइड आहे हे या व्हेनवरती अपोजिंग फोर्स एक्झर्ट करतं, दॅट इज नोन एज डॅम्पिंग फोर्स Fd. आणि ही जे एफडी डॅम्पिंग फोर्स जे आहे हा त्या मीडियमच्या नेचरवर डिपेंड असतो, सराउंडिंगच्या, आणि हा फोर्स जे डॅम्पिंग फोर्स डिपेंड्स अपॉन व्हेलॉसिटी, आपण किती फास्ट हे मुवमेंट करतो त्या व्हेलॉसिटीवर डॅम्पिंग फोर्स डिपेंड असतो. आणि याच्यामध्ये आपण कॉन्स्टंट हा घेतला इक्वेट करण्यासाठी एफडी इक्वल टू मायनस बी. मायनस बी हा कॉन्स्टंट आहे, बी इज डॅम्पिंग कॉन्स्टंट, आणि एफडी आणि व्हेलॉसिटी हे दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये असल्यामुळे इथं मायनस साइन येतं. डॅम्पिंग फोर्स आणि व्हेलॉसिटी हे दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये म्हणून मायनस आलेलं आहे. डॅम्पिंग फोर्स इथं याच्यामध्ये दाखवलं बघा, हे ऑसिलेशन करते वेळी अँप्लिट्यूड जास्त होती, परत अँप्लिट्यूड कमी 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 होत चाललेले आहे. दिस इज कॉल्ड एज डॅम्प्ड ऑसिलेशन्स. हे अँप्लिट्यूड प्रत्येक डिक्रीज होऊन चाललेले आहे. या लिक्विडचा जे अपोजिंग फोर्स आहे डॅम्पिंग फोर्स, या डॅम्पिंग फोर्समुळे ही अँप्लिट्यूड जी अशी डिक्रीज होत असते. दिस इज कॉल्ड एज डॅम्प्ड ऑसिलेशन्स. नाउ consider the damping force acting on that object. Assuming that the gravitational force on the block is negligible compared to damping force Fd and spring force Fs, the total force acting on the mass at any time t is
आता जो ब्लॉक आपण ऑसिलेट करतोय, व्हायब्रेट करतोय लिक्विडमध्ये, तर त्याचं जे ऍक्ट होणारा डॅम्पिंग फोर्स आणि स्प्रिंग फोर्स जे आहे ह्याच्यापेक्षा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असल्यामुळे तो निग्लेक्ट केला. त्यामुळे टोटल आपण त्या स्प्रिंगवरती, त्या ऑब्जेक्टवरती, ब्लॉकवरती जे फोर्सेस ऍक्ट होतात ते दोन प्रकारचे फोर्स आहेत, डॅम्पिंग फोर्स आणि स्प्रिंग फोर्स. डॅम्पिंग फोर्स हा एफडी आहे, स्प्रिंग फोर्स हा एफएस आहे. त्यामुळे टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट स्प्रिंग ऑब्जेक्ट इज ब्लॉक इज F equal to FD plus Fs, that is damping force plus spring force. Now force is equal to mass into acceleration, Newton's second law. Putting value of this force equal to mass into acceleration, and damping force value Fd and Fs, putting these values. Now damping force value is minus Bv and spring force is minus Kx. Taking this minus Bv minus Kx to left side becomes plus. Then equation becomes Ma plus Bv plus Kx equal to 0. Then m as it is, putting value of acceleration d square x by dt square plus b as it is, velocity dx by dt plus kx equal to 0. The solution of equation describes the motion of the block under the influence of a damping force which is proportional to the speed. आता जो काय ब्लॉक जे आहे, ब्लॉक ऑसिलेशन करतोय, व्हायब्रेशन करतोय, त्याचं हे डिफरन्शियल इक्वेशन तयार झालेलं आहे ऑसिलेशनचं. तर हे डिफरन्शियल इक्वेशन जे आहे, आपण हे डिफरन्शियल इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर इथं सोल्युशन जे आहे, तर solution of this differential equation describes the motion of the block under the influence of damping force. म्हणजे डॅम्पिंग फोर्स जे आहे, डॅम्पिंग फोर्सच्या इन्फ्लुएन्स मध्ये जो काय तो ब्लॉक मोशन करतो त्या ब्लॉकचं डिस्क्रिप्शन ते इक्वेशन देतं. Now solving this differential equation of this oscillation of this block, त्या ब्लॉकचं आपण जे डिफरन्शियल इक्वेशन कॅल्क्युलेट केलेलं आहे त्याचं आपण सोल्युशन बघितलं तर सोल्युशन असं येतं. द सोल्युशन इज फाउंड टू बी ऑफ द फॉर्म, या फॉर्म मध्ये सोल्युशन येतं x इक्वल टू a e raised to minus bt upon 2m cos ओमेगा डॅश t प्लस फाय. हे जर सोल्युशन आहे डिस्प्लेसमेंट इक्वेशन, आणि ती जी ऑसिलेशन जे आहे त्या ऑसिलेशनचं डिस्प्लेसमेंट हे डिस्क्राईब करतं हे इक्वेशन. तर या इक्वेशन मध्ये हा जे ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट a e raised to minus bt by 2m ही जी टर्म आहे is the amplitude of the damped harmonic oscillations. त्या damped harmonic oscillation ची ही amplitude दाखवतं हे इक्वेशन मध्ये, ही टर्म आहे ती. त्यानंतर याचा आपण ग्राफ प्लॉट केला, हा ग्राफ जे आहे हा टाइम अलॉंग x एक्सिस अँड amplitude अलॉंग y एक्सिस. देन these are the oscillations, असे ऑसिलेशन येतात याच्यामध्ये. आणि ही जी ऑसिलेशन्स आहेत ही एक्सपोनेन्शियल डिक्रीज झालेले आहेत, म्हणजे हिचे amplitude जे आहे ग्रॅज्युअली डिक्रीजिंग, ह्याची ग्रॅज्युअली हे amplitude कमी होत आहे ॲज टाइम ॲडव्हान्सेस. टाइम जसं वाढेल तसं ह्याची ऑसिलेशनची amplitude जे आहे हे कमी होत आहे. तर हे जे ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट ही जी amplitude दाखवतो, आणि हे जे कमी व्हायचं झालंय हे कोसाइन फंक्शन आहे, असं कोसाइन ग्राफ आहे हा cos ओमेगा डॅश t प्लस फाय. दिस इज डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट टाइम ग्राफ फॉर दिस ऑसिलेशन ऑफ दिस ब्लॉक अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ डॅम्पिंग फोर्स. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑलरेडी आपण त्या इक्वेशन मध्ये ओमेगा डॅश ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी बघितलेली आहे. ती अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी आहे ह्या ऑसिलेशनची, द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा डॅश इक्वल टू अंडर रूट k by m minus b by twice m whole square. This is the angular frequency of this damped oscillation. Period of oscillations, आता हे जे याची टाइम पिरियड जे आहे ऑसिलेशनचा हा कॅपिटल T इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा, देन दिस पुटिंग व्हॅल्यू ऑफ ओमेगा हियर, दिस इज ओमेगा डॅश ऍक्च्युअली, पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस 2 पाय अपॉन दिस अंडर रूट k by m minus b by 2m whole square. दिस इज द पिरियड ऑफ ऑसिलेशन्स, म्हणजे ते ब्लॉक जे आहे, ब्लॉक जे ऑसिलेशन करेल त्या ऑसिलेशनचा डॅम्पिंग ऑसिलेशन जे आहे त्याचा टाइम पिरियड जे आहे, हा टाइम पिरियड ह्या इक्वेशन काढायचा. त्यानंतर अँग्युलर फ्रिक्वेन्सी जे आहे ओमेगा डॅश या इक्वेशन मिळते. नेक्स्ट पॉइंट इज फ्री ऑसिलेशन्स, फोर्स्ड ऑसिलेशन्स अँड रेझोनन्स. नाउ in this case consider this is simple pendulum, and if this simple pendulum is oscillating, if we apply force and released, then this oscillates with its natural frequency. These type of vibrations are known as free oscillations or free vibrations. Free oscillations, if an object is allowed to oscillate or vibrate on its own, it does so with its natural frequency. जर आपण एखाद्या ऑब्जेक्टला ऑसिलेट केला, व्हायब्रेट केला, तर तो त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं, ओन नॅचरल फ्रिक्वेन्सी जे आहे ती त्याच्या फ्रिक्वेन्सीनं तो ऑसिलेट होतो. फॉर एक्झाम्पल,
if the bob of the simple pendulum of length L is displaced and released, it will oscillate only with the frequency n, which is called its natural frequency, and the oscillations are free oscillations. जर आपण हा बॉब जे आहे या बॉबला आपण वन साईडला पुल केलं, रिलीज केल्यानंतर हा बॉब ऑसिलेशन करतो. ह्याची ऑसिलेशन फ्रिक्वेन्सी जी आहे ही n ही त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते, आणि त्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं हा बॉब जे आहे हा सिंपल पेंडुलम बॉब ऑसिलेशन करत असतो ऑसिलेशन्स. These vibrations or oscillations are known as pre-oscillations or pre-vibrations. Forced vibrations or forced oscillations. Forced oscillations, if an object is allowed to oscillate or vibrate with external driven frequency. आपण बाहेरच्या एक्सटर्नल फोर्स जे आहे ह्या एक्सटर्नल फोर्सच्या नुसार आपण जर त्याची व्हायब्रेशन्स केली, ऑसिलेशन्स केली, तर ते बाहेरच्या फोर्स नुसार केलेले व्हायब्रेशन्स म्हणजेच फोर्स्ड ऑसिलेशन्स किंवा फोर्स्ड व्हायब्रेशन असतात ती. फॉर एक्झाम्पल, if a periodic force applied, pendulum can be made to oscillate with different frequency. The oscillations then will be forced oscillations, and the frequency is driver frequency or forced frequency. जर आपण सिंपल पेंडुलम जे आहे त्याला पकडून आपण प्रत्येक ऑसिलेशनला आपण फोर्स अप्लाय करत त्याला ऑसिलेट केलं, तर तो आपण जेवढ्या फ्रिक्वेन्सीनं फोर्स आपण अप्लाय करणार तेवढ्या फ्रिक्वेन्सीनं तो ऑसिलेट करेल. त्याच्यात तो नॅचरल फ्रिक्वेन्सीनं ऑसिलेशन करत नाही, त्याला म्हणायचं फोर्स्ड ऑसिलेशन्स. आता हे ॲनिमेशन मध्ये दाखवलेलं बघा, ह्याच्यामध्ये ट्युनिंग फोर्क जे आपण इनिशियली ऑसिलेट केला, एक्साइट केला, व्हायब्रेट केला, आणि तो आपण टेबल टॉपवर ठेवल्यानंतर काय होतं, हा जे त्याच्या फ्रिक्वेन्सी ऑसिलेशन वाला नॅचरल फ्रिक्वेन्सी तो त्याचा फोर्स जे हा फोर्स या टेबलला मिळतो, आणि जो काय त्याला फोर्स मिळाला त्या फोर्सच्या फ्रिक्वेन्सीनं हा टेबल व्हायब्रेट होतो. हा टेबल जे आहे टेबल ह्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेशन होत नाही. तर या ऑसिलेशन जे पेंडुलम आहे ट्युनिंग फोर्क जे आहे या ट्युनिंग फोर्कची जी फ्रिक्वेन्सी मिळते याला त्या फ्रिक्वेन्सीनं तो external driven frequency oscillate होतो table. This is example of forced oscillation. Now consider this forced oscillations. Consider the four pendula A, B, C and D tied to a string. एका ह्या स्ट्रिंगला चार पेंडुलम आपण ऑसिलेट बांधलेले तसे A, B, C, D असे चार पेंडुलम आहेत. Pendulum A is now set into oscillations in a plane perpendicular to the string. In the course of time, it will be observed that the other three pendula also starts oscillating in parallel plane. हा प्लेन एकाच प्लेन मध्ये जे बांधलेले चार पेंडुलम, यापैकी ए पेंडुलम जे याला आपण या थ्रेडच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये ऑसिलेट केलं, तर हे ऑटोमॅटिकली बाकीचे पण हे जे पेंडुलम्स आहेत हे पेंडुलम पण काय होतात, ऑटोमॅटिकली ऑसिलेट होतात. तर ह्याच्या मिळालेल्या फोर्समुळे ज्याला आपण फोर्स अप्लाय करतो त्याला म्हणायचं ड्रायव्हर पेंडुलम. तसं इथं ॲनिमेशन मध्ये दाखवलेलं आहे. त्यामध्ये हा इकडचा जे हा एंडचा जे हा पेंडुलम आहे हा ए पेंडुलम आहे, ड्रायव्हर पेंडुलम आहे. बाकी इनिशियली सुरुवातीला हे सगळे कॉन्स्टंट होते, पण ह्या आपण ए जे पेंडुलम आहे ए पेंडुलमला आपण इथं हा बघा इथं फोर्स लावला आणि ह्याला ऑसिलेट केलं. ह्या ए पेंडुलमला इथं ऑसिलेशन दिसते बघा डायग्राम मध्ये. तर ह्याला ऑसिलेशन केल्यानंतर ऑटोमॅटिकली इकडचे पण हे सगळे ऑसिलेशन करायला चालू करतात पॅरलल प्लेन मध्ये. This happens due to the transfer of vibrational energy through the string. Oscillations of A are free oscillations and those of B, C, D are forced oscillations of the same frequency as that of A. A ला जे काही आपण ऑसिलेशन दिलेत ती त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने ऑसिलेशन करतो तो पेंडुलम, पण ह्याच्या फोर्समुळे ह्यांना जे दुसरे जे B, C आणि D यांना जे फोर्स मिळाले आहेत त्या फोर्समध्ये व्हायब्रेशन करतायत पेंडुलम. त्यामुळे यांची जी ऑसिलेशन्स आहेत ही ऑसिलेशन्स फोर्स ऑसिलेशन्स आहेत, ती त्याची नॅचरल ऑसिलेशन नाही आहेत. ज्याची बी सी आणि डी जे पेंडुलम आहे इकडे पण डायग्राम मध्ये बी सी आणि डी, इथं हा बी हा सी आणि हा डी यांची पण ऑसिलेशन्स ही फोर्स्ड ऑसिलेशन्स आहेत, ही नॅचरल ऑसिलेशन नाही आहेत. हे ए मात्र आपण ज्याला फोर्स अप्लाय करून ऑसिलेशन केलं आहे तो त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने ऑसिलेशन होत आहे. प्रिव्हियस केसमध्ये हे जे बघितलेलं आहे हा ए ड्रायव्हर पेंडुलम जे आहे ए ह्या ड्रायव्हर पेंडुलम आपण जर ऑसिलेट केला तर ऑटोमॅटिकली ह्याचा फोर्स ह्या दुसऱ्या ह्यांना ट्रान्सफर होऊन हे सगळे बाकीचे पण पेंडुलम ऑसिलेशन करायला चालू करतात त्याच्या फ्रिक्वेन्सीनं. जर आता ह्या बी सी आणि डी जे पेंडुलम आहेत यांची फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी जी आहे त्या नॅचरल फ्रिक्वेन्सीत का जर हा एक्सटर्नल ड्रिव्हन फोर्स जे हा ज्यांना फोर्स मिळाला ह्यांच्यामुळं तो फोर्स जर समान झाला तर ह्याची मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनं हा पेंडुलम ऑसिलेशन करत असतो. तर याचा पण
ग्राफ जर प्लॉट केला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड स्क्वेअर, तर सुरुवातीला ॲज फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस अँप्लिट्यूड इन्क्रीजेस, म्हणजे हे जे पेंडुलम ऑसिलेशन करतात यांचे अँप्लिट्यूड जे हे अँप्लिट्यूड आपण फ्रिक्वेन्सीवर डिटरमाइन केले, तर ह्या फ्रिक्वेन्सी जशी वाढत जाईल तसे अँप्लिट्यूड वाढते एका ठराविक फ्रिक्वेन्सीपर्यंत. त्या ठराविक फ्रिक्वेन्सीला हायेस्ट अँप्लिट्यूड असते आणि त्या फ्रिक्वेन्सीला म्हणायचं रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर परत आपण जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर हे अँप्लिट्यूड कमी होते. म्हणजे इनिशियली ॲज फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस दिस amplitude increases up to certain value. After that certain value, again if frequency increases, then this amplitude decreases. This maximum amplitude corresponding frequency is known as resonance frequency FR. Then resonance is if external applied force frequency equal to natural frequency of body, the condition is known as resonance. तर बाहेरून आपण अप्लाय केले फ्रिक्वेन्सी जर त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी इतकी असेल फोर्सची फ्रिक्वेन्सी, this condition is known as resonance condition. Amplitudes are plotted against their natural frequencies. The peak occurs when the force frequency matches with the natural frequency, that is at the resonance frequency. आपण दाखवलेलं आहे ग्राफमध्ये, ज्यावेळी त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी ही त्या बाहेरनं एक्सटर्नल फोर्स ड्रिव्हन जे त्या फोर्सला मॅच होते त्यावेळी रेझोनन्स होतो. इथं आपण डायग्राममध्ये दाखवलं पीक जे हा रेझोनन्स पीक आहे आणि यावेळी फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आहे. इथं पण हे आपण यामध्ये दाखवलेलं आहे. आणि रेझोनन्समुळे हे सगळे जे पेंडलम आहेत हे मॅक्झिमम अँप्लिट्यूडनं ऑसिलेशन करतात. ज्यावेळी त्यांना मिळालेला फोर्सची फ्रिक्वेन्सी आणि ह्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी ज्यावेळी सेम होईल त्यावेळी दिस इज द एक्झाम्पल ऑफ दिस रेझोनन्स. Thank you for watching this video and keep watching videos, and for previous videos see the description box of this video, and don't forget to subscribe, like and share.